नमस्कार, मी रेणुका. मम्मीज फूड्स अँड किचनमध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल शाही काजू करी, अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट. त्यासाठी मी 2 मोठे पातळ कांदे कट करून घेतले, 1 टोमॅटो, लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. आपण या सर्वेची मस्त अशी परतून प्युरी करणार आहोत आणि अशा पद्धतीने आपल्याला काजूची काप करून घ्यायचे आहेत. आणि यामध्ये मी काजू गरम पाण्यामध्ये अर्धा तास आधी भिजवून घेतले आणि दुधावरची फ्रेश साय किंवा तुम्ही फ्रेश क्रीमही घेऊ शकतात. तर एका पॅनमध्ये मी आता मस्त असे कांदे परतून घेणार आहे. तर अतिशय परफेक्ट अशी आपली शाही काजू करी रेस्टॉरंट स्टाईल मस्त अशी बनणार आहे. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर तेल मी मस्त असे 2 चमचे कांद्यांवर घालून घेतलेले आहे आणि कांदे आपल्याला मस्त असे मिनिटभर परतून घ्यायचे आहे. तर गॅस आपल्याला लो टू हाय फ्लेमवरती करून मस्त असे कांदे परतत राहायचे आहे. तर अशा पद्धतीने थोडा रंग बदलायला लागला की त्यातच आपल्याला बाकीचे जिन्नसही घालून घ्यायचे आहे. म्हणजेच आपण जे प्युरीसाठी घेतलेलं साहित्य आहे, टोमॅटो, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची, अशा पद्धतीने सर्व जिन्नस यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित सर्व मस्त असे याचे मॉइश्चर निघेपर्यंत आपल्याला हाय फ्लेमवरती परतून घ्यायचे आहे. मधून मधून आपल्याला गॅस स्लोही करायचा आहे. तर अतिशय मस्त अशी आपली ही चविष्ट शाही काजू करी तयार होणार आहे. तर एकदा केली तर पुन्हा पुन्हा अशा पद्धतीची तुम्ही काजू करी नक्कीच बनवणार. तर अशा पद्धतीने मी सर्व कांदे, टोमॅटो मस्त असे तेल घालून परतून घेतलेले आहे. आपल्याला आता गॅस बंद करून त्यामध्ये कोथिंबीरही घालून घ्यायची आहे आणि त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला गॅस लगेचच बंद करायचा आहे. ते एका प्लेटमध्ये काढून सारण आपल्याला थंड करून घ्यायचे आहे. त्याच पॅनमध्ये मी पुन्हा तेल घालून घेतले. तर तेल मी यामध्ये 4 ते 5 चमचे घालून घेतले आणि त्याच तेलामध्ये तेल गरम झाले की मस्त असे आपल्याला काजूचे काप अशा पद्धतीने रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे आहे. तर जास्तीचे ब्राऊन न होऊ देता मस्त असा थोडा हलकासा गुलाबी रंग झाल्यानंतर काजू आपल्याला तेलात न परतून काढून घ्यायचे आहेत. जास्तीचे काजू परतले तर करवट असे तयार होतात. तर अशा पद्धतीने मस्त असा हलकासा काजूचा रंग बदललेला आहे आणि आपण काजू एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी आपली शाही काजू करी. तर आता आपले सारणही मस्त असे थंड झालेले आहे. तर मिक्सरच्या जारमध्ये सारण आपण आता घालून घेणार आहोत. त्यातच आपल्याला मस्त असे भिजवून घेतलेली काजूची कणी किंवा काजूचे काप तेही यात घालून घ्यायचे आहेत. तर काजूचे काप गरम पाण्यामध्ये भिजवले की मस्त अशी दाटसर प्युरी तयार होते. तर अशा पद्धतीने छान आपल्याला अशा पद्धतीने प्युरी तयार करून घ्यायची आहे. तर काजू परतलेल्या तेलामध्येच आपल्याला मस्त अशी तयार करून घेतलेली प्युरी घालून घ्यायची आहे आणि मध्यम आचेवरती मस्त अशी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. अशा पद्धतीने छान आपल्या प्युरीला तेल सुटलेले आहे. तर यामध्ये मी शाही काजू मसाला घालून घेतला आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 चमचे धनेपूड आणि हळद, अशा पद्धतीने यामध्ये मी अतिशय कमी मसाले घालून आपली ही भाजी तयार होते. तर शाही काजू मसाला घातला की अतिशय शाही पद्धतीने आपली ही काजू करी तयार होते आणि जास्तीचे काही मसाले घालण्याचीही गरज पडत नाही. तर अशा पद्धतीने मी यामध्ये मसाले घालून मस्त असे मिक्स करून घेतलेले आहे. तर गॅस आपल्याला अधूनमधून लो टू मध्यम फ्लेमवरती करायचा आहे आणि त्यामध्ये थोडे आपल्याला मस्त असे गरम पाणी घालून घ्यायचे आहे. ग्लासभर गरम पाणी घातले की छान आपली प्युरी मस्त अशी तयार होते आणि प्युरीला
तेलही मस्त असे सुटते। तर आपल्याला शाही काजू करीची अप्रतिम चव वाढवण्यासाठी त्यात मस्त अशी हातावर क्रश करून घेतलेली कस्तुरी मेथी आणि मस्त असे साजूक तूप 2 ते 3 चमचे घालून घ्यायचे आहे। तर यामध्ये मी दुधावरची छान अशी ताजी फ्रेश साय घालून घेतली आणि चवीनुसार मीठही घालून घेतले। तर अशा पद्धतीने अतिशय आपली सोपी आणि झटपट मस्त अशी शाही काजू करीची मस्त अशी मसाला किंवा ग्रेव्ही छान अशी तयार झालेली आहे। तर बघू शकतात रंगही अप्रतिम दिसत आहे। तर अशाच पद्धतीने आपण काजूचे परतून घेतलेले कापही यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने मस्त अशी हिरवीगार कोथिंबीरही घालून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने आपली शाही काजू करी मस्त अशी झटपट तयार झालेली आहे। तर तुम्ही ही काजू करी मस्त अशी नान सोबत किंवा रोटी सोबतही खाऊ शकतात। तर अशा पद्धतीची काजू करी तुम्हीही नक्कीच बनवून बघा। मम्मीज फूड अँड किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।